नमस्कार, गुड मॉर्निंग. त्या दिवशी व्लॉग नीट एंड नाही करता आला, पण मी मुंबईत आलोय. येऊन मला एक झाले 3-4 दिवस आणि त्या दिवशी इतके थकलेलो आम्ही. सगळी जर्नी झाल्यानंतर रात्री उशीर झाला, लँड करायला पण वेळ लागला कारण सगळीकडे थंडरस्टॉर्म होते. त्यामुळे फ्लाईट अशी तशी करून त्यांनी शेवटी कंटाळा पायलटही आणि त्यांनी लँड केली. आणि आज एक स्पेशल दिवस आहे. आज आहे शुक्रवार 18 तारीख आणि आज चाललोय मी माझ्या मित्रांसोबत अक्कलकोटला. येस, फार दिवसांपासून इच्छा होती. इंडियाला आल्यावर पहिला कार्यक्रम जो मी आखलाय तो आहे अक्कलकोटला जायचा. बट मी चाललोय माझ्या खास मित्रांसोबत. आम्ही साधारणपणे कित्येक वर्षांनंतर एकत्र 4 जण आम्ही जे खास मित्र होते ते चाललोत. आणि त्यातला माझा पहिला मित्र मला भेटलाय पुष्कर गोडबोले. तर पुष्कर गोडबोले आणि मी एकत्र कॉलेजला होतो. आमची डिग्री कॉलेज आम्ही एकत्र केले. वृषाली पण आमच्याच बरोबर. वृषाली इनफॅक्ट पुष्कर बरोबर शाळेत होती एकत्र, तर ते एकत्र शाळेत शिकले. आणि आज खूप छान दिवस आहे कारण धमाल येते आणि खूप मस्त वाटतंय आम्हाला. खूप वर्षांनंतर आम्ही चाललो आहोत आणि रोड ट्रिप करत आहोत आम्ही अक्कलकोटला. तर पूर्ण जर्नी मी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. तर व्लॉगला पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंडला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया थोड्याच वेळात. 1 hour later. ब्लॉग मध्ये टाक. आमचा मित्र रस्ता चुकलाय, तर त्याला रस्ता कळत नाही. आधी पहिली गोष्ट 10 वेळा सांगितलं. त्याला डोक्याने थोडासा प्रॉब्लेम आहे, तर त्याला रस्ता नीट सांगायचा म्हणजे आमच्यासाठी एक टास्क असतो. तर तो टास्क आम्ही खूप असं फ्रस्ट्रेशन घेऊन कम्प्लीट केलाय. तो आता येताना दिसतोय का बघा जरा. आला Music. कशाला चुकतो रे रस्ते कशाला चुकतो. असेल की ये बस स्मार्ट दिसतोय. स्मार्टच आहे. अरे टेक 3 कारण 2 वेळा रेकॉर्ड नाही झाला. तर आपला तिसरा मित्र आलेला आहे संजय बांबुरे. आणि खूप वर्षांनी आम्ही भेटतोय. खूप म्हणजे 2 वर्षांनी भेटतोय आणि खूप मजा येते कारण आम्ही ही जर्नी अशी काही प्लॅन नव्हती केली. इन्स्टंटली सगळे रेडी झाले आणि सगळ्यांचा एकच हेतू होता, अक्कलकोटला जायचंय, मजा करायची आपल्याला छान प्रवासात, स्वामींचं दर्शन घेऊन यायचंय. आय थिंक आपले बहुतांश सगळ्याच ट्रिप्स अनप्लॅन्डच आहेत. बरोबर आहे. आणि त्यातच खरी मजा आहे कारण त्यातच तुम्हाला ऍडव्हेंचर्स आणि आम्ही जी रस्त्यात मजा करतो ती सगळी अनुभवता येते. तर व्लॉगला पूर्ण बघा. अजून पुढे खूप सरप्राइजेस येणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. प्रॉब्लेम झाला तुला काय माहिती, सर्व्हरचा इश्यू आहे. असतं काय माझ्यावर. मला तुमच्यामुळे ना मला असं डाऊट आलं स्वतःवरती. मला आधी वाटलं की भेंडी माझ्यामध्ये परत प्रॉब्लेम कसं काय. त्यांनी चेक केलं. आमचं खाऊन झालं. आमचं ऑर्डर केली, खाऊन झालं, बडीशेप मागवली, सगळं झालं. एक मध्ये बडीशेप सगळं झालं आणि अजून याची ऑर्डर राहिली आहे. मी ना इथे मिसळ पाव मिळतोय का बघतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? अरे मॅक मामलेदार नाव नाही आहे त्याचं. मी मागे बसतो. तुझ्याबद्दल सांग ना जरा लोकांना. मी एकदम सभ्य मुलगा. कॉलेजमध्ये मी खूप एकदम शांत, मनमिळाव असा सभ्य मुलगा होतो. पण कॉलेजमध्ये एका वाक्याने ना थोडं पत्रे उडले, दिशा भूल केली माझी. आणि ते वाक्य होतं, हे पुष्कर कुलकर्णी नावाचा हाच माझा मित्र. त्याने मला सांगितलं, बघ मन्नू, ती मुलगी ना तुलाच बघते. पण यात काय चुकीचं होतं का? चुकीचं म्हणजे काय चुकीचं होतं तू मला सांग. काय चुकीचं? फॅन क्लब नव्हता कधी याचा? होता ना केसीला. तुझ्या प्रोफेशन बद्दल सांग ना, काय करतोस तू? मी स्कूलमध्ये एक टीचर आहे. ते असं चेहऱ्याने वाटत नसावं, बट हो, मी 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या ICSE बोर्ड अशा या बोर्डमध्ये मी कार्यरत टीचर आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. म्हणजे मी एक नामांकित स्कूलमध्ये शिकवतोय.
आणि माझा विषय प्रामुख्याने मॅथ्स आणि फिजिक्स असा आहे. ज्याची एक गोष्ट सांगायची म्हणजे तो कॉलेजला असल्यापासून ट्युशन्स घ्यायचा आणि आमच्या बॅच मधला सर्वात पहिला मुलगा असेल जो म्हणजे एकदम स्वकष्टाने सगळं काही आपलं करून कॉलेज करून तो ट्युशन्स घ्यायचा त्याच्या व्यतिरिक्त. हो, आणि त्याच ट्युशनच्या फीज मध्ये ना एकदा मोठी पार्टी यांनी माझ्याकडनं घेतली होती. ठीक आहे, तेव्हाची ती वेळ पण खूप बेस्ट होती. A few moments later. अरे येतोय वा भाई. आपला चौथा मित्र आलेला आहे गँग ऑफ 4 मधला. सुपर. अच्छा, हे ते सरप्राईज होतं. सरप्राईज होतं. तर अशा प्रकारे 4 जण गाडीत आलेली आहेत आणि आमचा प्रवास चालू झाला आहे. 6 वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही 4 घनिष्ठ मित्र एका ट्रिपवर निघालो. याआधी आम्ही ट्रिप केल्या आहेत, पण ही ट्रिप काही वेगळीच, कारण यावेळेस मी एक निमित्त घेऊन आलेलो आणि या निमित्तामुळे आम्हाला 4 जणांना एकत्र येता आला आणि या रोड ट्रिपची सुरुवात झाली. The next day. गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस. काल आम्ही साधारणपणे 9:30 पर्यंत पोचलो हॉटेलला आणि पोचेस तो रात्र झालेली, त्यामुळे काही शूट नाही केलं. बट आज तो मेन दिवस आहे. देवळात चाललो, सगळे रेडी झालेत आणि खूप एक्साइटमेंट आहे. कारण पहिले आम्ही पंढरपूरला चाललो, आम्ही फलटणला थांबलेलो, त्यामुळे पहिले पंढरपूरला चाललो आणि त्यानंतर मग अक्कलकोटला. आणि मग सगळी दर्शनं झाली की घराकडे निघू आणि आपण चला मस्त दर्शन घेऊया. फायनली आम्ही येऊन पोहोचलोय पंढरपूरला आणि आता मंदिरात जातोय आतमध्ये. फारशी गर्दी तर नाही दिसत आहे, पण आत गाभाऱ्यात गेल्यावर कळेल की किती गर्दी आहे. पण छान वाटतंय एकंदरीत. मंदिराचा जो काही परिसर आहे फार छान आहे. एक देवळाबाहेरची जी मजा असते किंवा जी काय एक पॉझिटिव्हिटी असते ती अनुभवायला मिळते, त्यामुळे खूप छान वाटतं. आता आम्ही गाभाऱ्यात जाऊ आणि बघूया तिथे कशी गर्दी आहे की आपल्याला पटकन दर्शन मिळेल. तर आम्हाला मोबाईल आत नाही नेता आला. ऍक्च्युली तुम्ही जर इथे मोबाईल वगैरे घेऊन येत असाल तर इथे फोन लॉकर्स मिळतात जिथे तुम्हाला मोबाईल ठेवता येतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे गाभाऱ्यात. तर त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं, कारण एवढा वेळ नाही आम्हाला अक्कलकोटलाही जायचंय. बट कसं वाटलं? खूप प्रसन्न. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मस्त एकदम छान असा गाभारा होता आणि छान मुखदर्शन झालेलं आम्हाला. आणि आवर्जून यावं. महाराष्ट्राचं दैवत का म्हणतात विठ्ठलाला ते इथे आल्यावरच कळतं. मन प्रसन्न झालं अगदी. खरंय, प्रसन्नता तर नक्कीच आहे पुष्कळ. आणि त्याहून जास्ती म्हणजे स्वच्छता त्यांनी प्रयत्न केलाय ठेवायचा. आता त्या उपर आपल्या प्रत्येकावर आहे आपण किती स्वच्छ ठेवतो सगळ्या गोष्टी, पण फार स्वच्छता ठेवली आहे. अशी तुझं काय म्हणणं आहे? कसं वाटलं? खूप सुंदर, खूप सुंदर, एकदम छान. तर आता आमचं दर्शन इथून झालंय. काही किरकोळ गोष्टी इकडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग इथून आम्ही
पुढच्या डेस्टिनेशनला निघू, जे आहे अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर. अजून एक गोष्ट, जर कोणी तुमच्या घरातनं वयस्कर मंडळी येत असतील तर VIP रजिस्ट्रेशन करा त्यांच्या वेबसाईटवरनं. मी वेबसाईटची लिंक खाली देईन. मिनिमम एक आठवडा आधी करावं लागतं. कसं वाटलं संजय? खूप छान. मी त्याला लॉजिक विचारलं, त्याने पावतीवरती फोन नंबर लिहून घेतलं आणि फोन पण त्याच्याकडेच होता. तर मग मी विचारलं, बाबा तू हे पावतीवरती नंबर का लिहून घेतलायस? म्हणजे तू म्हणालेलंच मला आल्यावरती मी कळवतो, तुला सांगतो. तर मग तो मला म्हणाला, आता समजा तुमच्याकडनं ही पावती हरवली किंवा ती पावती तुम्ही कोणत्या नातेवाईकांना दिली गर्दी असल्यामुळं आणि मग तुम्ही त्याला म्हणाले ते घेऊन या. आजच्या तारखेत लोकांना फोन नंबर पाठांतर राहिलेलं नाही, तर म्हणून तो फोन नंबर लिहून घेतलाय म्हणे की जर तुम्हाला तो फोन नंबर मला जे दिलंय ते बोलून दाखवा, म्हणजे तुम्ही खास जवळच असाल किंवा ते तुमचाच फोन असेल, असं त्याने मला लॉजिक दिलंय. गर्दी नाही एवढी. काहीच गर्दी नाही. हो नाही. भयंकर गर्दी आहे आणि आम्ही लाईन मध्ये थांबलोय. मजा येते. भयंकर गर्दी, जीवाचा आटापिटा करत आम्हाला दर्शन मिळालं कसं बस. पण आज खूपच गर्दी आहे. पण नेहमीप्रमाणे स्वामींना भेटायची जी काही इच्छा असते किंवा जी काही पॉझिटिव्हिटी असते त्यांनी सगळं काही आपण हे विसरून जातो. त्यामुळे दर्शन छान झालं. आता आम्ही इकडून निघू आमच्या परतीच्या प्रवासाला. A few moments later. आपण खायला आलो जोशी भोजनालयामध्ये आणि इथे मी मागे पण एक दोनदा आलोय, त्यामुळे माझं एकदम आवडतं ठिकाण आहे आणि फार सुंदर जेवण मिळतं. तुम्ही कधी इकडे आलात दर्शनाला तर नक्की इकडे या. गर्दी असेल तर थोडं थांबा, पण नक्कीच वर्थ इट आहे.
आपली थाळी आलेली आहे. बटाट्याची भाजी, आळूचं फतफद, आमटी, कोशिंबीर, दाण्याची चटणी, पापड आणि पोळी. रिव्ह्यूज बघूया आपण प्रत्येकाचे. आशू कोशिंबीर खाल्ली. संजय काय ते आळूचं फतफद. खूप छान. पालक आहे, पालक आहे ते. खूप छान. पालक आहे, कोशिंबीर आणि चटणी. तर अशी आमची ही छोटीशी रोड ट्रिप होती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.